नमस्कार. आपण आज महाशिवरात्रीनिमित्त ग्रामस्थाचं जे आपलं मूळ दैवत आहे, आपलं श्री काळेश्वर, जे आपलं स्वयंभू मानलं जातं ह्या पंचकृषीमधलं, अशा ह्या काळेश्वर मंदिराच्या आपण येथे जे आपले पूर्वज आहेत जे सांगायचे की आपल्या नारकर वंशजापैकी एखादी गाय कळपातली चुकवून ती तिन्ही सांजेच्या वेळेला काळेश्वराच्या ह्या ठिकाणी इथे यायची आणि आपला पाना सोडायची, आणि अशी ही दंतकथा आहे. आणि त्यांनी ज्यावेळेला त्यांची गायीचा पाठलाग केला आणि त्यांना समजलं की इथे येऊन पाहिलं, त्यांनी गाय पाना देत होती, आणि थोड्या वेळाने गाय तिथनं बाजूला झाल्याच्या नंतर त्यांनी तिथला पालापाचोळा बाजूला केला, आणि त्या पालापाचोळा बाजूला केल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक शिवलिंग त्यांना सापडलं. आणि अशा प्रकारे त्याची संपूर्ण गावामध्ये चर्चा झाली की स्वयंभू शिवलिंग या ठिकाणी आहे वगैरे. तर सर्व ग्रामस्थांनी इथे जमून वगैरे या स्वयंभूचा एक छान असा उत्सव सोहळा या ठिकाणी ते संपन्न केलेला आहे. आणि आपण आजच्या घडीला आता ह्या मंदिराच्या इथे उभेच आहोत, आणि मंदिराबरोबर जे आपलं मूळ आहे शंकराचं, या ठिकाणी आता आपण उपस्थित झालेलो आहोत. तरी पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी इथे ह्या महाशिवरात्री निमित्त लाख लाख शुभेच्छा. त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना हा देव काळेश्वर सगळ्यांच्या पूर्ण करो. देव आपली वर्षभर पालखी वाहतो, आणि म्हणूनच आपण ह्या महाशिवरात्री निमित्त आपण या ठिकाणी एकत्र जमतो, आणि आपण त्या देवाची पालखीचा आपण भोई होतो. म्हणून आपण या काळेश्वराच्या चरणी पुन्हा एकदा सर्वजण लीन होऊया, आणि त्याला गाराणं घालूया की सगळ्यांना सुख समृद्धी, आनंदी आणि भरभराटी देव. धन्यवाद मंडळी. मी आज आली आहे श्री काळेश्वर मंदिर मूर, जे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे, येथील महाशिवरात्रीच्या आनंद उत्सवात सामील होण्यासाठी. उंचावर स्थित असलेलं हे गाव आजूबाजूला डोंगरांनी वेढलेलं आहे. पावसाळ्यात कसलं भन्नाट निसर्ग सौंदर्य असणार ना, याचा अगदी अंदाज आपण घेऊ शकतो. मंदिराच्या आजूबाजूला भरगच्च अशी झाडी होती, आणि ते बघून अगदी मन प्रसन्न होत होतं. श्री सावडा देवी, श्री काळेश्वर, श्री कालका देवी देवस्थान ट्रस्ट मूर, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. श्री क्षेत्र मूर येथे सालाबादाप्रमाणे श्री काळेश्वर मंदिरामध्ये 15 फेब्रुवारी 26 ते 16 फेब्रुवारी 26 या 2 दिवसात अतिशय आनंदात उत्साहात महाशिवरात्री उत्सव साजरा झाला. सकाळी लवकर सावडा देवीला अभिषेक झाला, आणि त्यानंतर पुढील कार्यक्रमांना सुरुवात झाली. श्री सावडा देवी मंदिरापासून पालखी रथ श्री काळेश्वर मंदिरापर्यंत गावकऱ्यांबरोबर वाजत गाजत नाचत आनंदात प्रस्थान करत होता. माझ्या मते 2.5 ते 3 किलोमीटर हे अंतर असावं. देव बघा किती छान दिसत आहेत. वादकांचा जोर जसजसा वाढत होता तसाच महिलांचा उत्साह शिगेला पोचला होता. सर्वच वयोगटातील त्यातल्या त्यात महिला वर्ग ऊन आहे किंवा आपला आज उपास आहे याचं काहीच भान न ठेवता अगदी आनंदात सामील झाल्या होत्या. वादक देखील वेगवेगळे ताल घेऊन वाजवत होते. खरोखर अगदी मलाही इतकं छान वाटत होतं की जरा आपलाही कॅमेरा बाजूला ठेवावं आणि नाचावं की काय असं. आणि असे हौशी आजी आजोबा पण बघायला मिळाले.
बघा हा महिला वर्ग कसा मस्तपैकी अगदी छान मस्त साड्या नेसून नटून थटून आणि आपला आनंद कसा साजरा करतायत. ध्वज पण छान खेळवतायत आणि मस्तपैकी सर्कल करून असा छान त्या नाचतायत. आणि याच्यात ना एक 2-3 एकदम अशा वयस्कर महिला पण होत्या, नऊवारी साडी वगैरे नेसलेल्या आणि छान मस्त नटून थटूनही आल्या होत्या त्या आणि इतक्या गोड नाचत होत्या ना की अगदी त्यांच्याकडे बघून खरंच आपल्यासारख्यांना लाज वाटेल इतकी एनर्जी होती त्यांच्यात. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा, कारण महिला इतक्या आनंदात आणि जोशात आहेत आणि इतक्या वेगवेगळ्या स्टेप्स करतायत ना त्या, तर त्यांच्याकडून आपल्यालाही शिकायला मिळेल आणि आपल्याला अशाच एखाद्या छानशा आनंदाच्या प्रसंगात या स्टेप्स वापरून आपल्यालाही आनंद मिळवता येईल. श्री काळेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत आता आम्ही पोचलेलो आहोत आणि पूर्ण हा मंदिरापर्यंतचाही प्रवास मी अगदी चालतच करणार असं मी ठरवलं होतं. मला आधी माहिती नव्हतं किती अंतर आहे ते, पण काही अजिबात थकायला नाही झालं. ॲक्च्युली ऊन होतं, पण उन्हाचा तडका असा जसा आपल्याला मुंबईत जाणवतं ना तसा अजिबात नव्हता आणि त्यामुळे असं छान वाटत होतं. आजूबाजूला झाडं होती आणि मस्तपैकी डोंगर वगैरे मी मगाशी म्हटलं तसं ते एक निसर्ग सौंदर्य होतोच. आणि रस्ते बघा असे सगळीकडे तिथे रस्ते ना असे चढ उताराचे रस्ते, पण थकायला मात्र झालं नाही आणि सगळ्यांशी छान अशा मला गप्पा गोष्टी करत आणि काही काही माहिती घेत मी पण मंदिरापर्यंतचा प्रवास असा खूप छान न थकता केला. भाविकांसाठी जागोजागी खाण्यापिण्याच्या काही सोयी केल्या होत्या. त्याच्यात या ठिकाणी सरबत आणि कलिंगड असं चिरून ठेवलेलं होतं. नमस्कार. या सगळ्या महिला वर्ग इथे केव्हाचे उभे आहेत की पालखी येईल आज महाशिवरात्री, त्याच्यासाठी तुम्हाला आधी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. यांचे सगळ्यांचे उपास आहेत, पण घरच्यांचा स्वयंपाक आणि सगळी कामं करून आलेत आणि सगळ्या किती छान दिसत आहेत बघा. की पालखीचा सोहळा आहे आपल्याकडे आणि त्याच्या आरतीसाठी त्याच्या स्वागतासाठी सगळ्या जणी उभ्या आहेत. काय काय आरतीमध्ये बघूयात. छान 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 मस्त. भाविकांकडून जागोजागी आरती ओवाळून देवाचं स्वागत होत होतं. पालखीची वाट बघत उभी असलेली मंडळी बघा सगळी कशी छान नटून थटून, सगळ्यांच्या साड्या मस्त. इथे काय देत आहेत? राजगिऱ्याचा लाडू. थँक्यू. जागोजागी मंडळी अशी सगळी थांबली आहेत आणि पालखीच्या प्रतीक्षेत आहेत. श्रद्धा, भक्ती, आनंद असा सगळ्यांच्याच चेहऱ्यावर दिसतोय. या सगळ्या जणी पुष्पवृष्टी आणि आरती करण्यासाठी अगदी पालखीची आतुरतेने वाट बघतायत. बघा किती छान वाटतंय ना असं बघून, किती असं एनर्जी मिळते आणि हे मी सगळं साक्षात अनुभवलं, त्याचा अगदीच मला नक्कीच अभिमान आहे. मंदिराच्या आवारात पोचल्यावर असं छान हायसं वाटलं. चला म्हटलं पोचलो आपण. इकडे मुलं उड्या मारून आपला आनंद व्यक्त करतायत आणि मस्त अशी ही जत्रा भरलेली होती. सगळे खाण्याचे स्टॉल वगैरे छान वाटतं ना हे असं बघायला. आणि मुख्य म्हणजे कोकणचा मेवा, भन्नाट, खाजं आहे, लाडू, शेवेचे लाडू आहेत, त्याच्यानंतर शेंगदाण्याचे लाडू, चण्याचे लाडू आणि बरंच काय काय असं होतं. फळं वगैरे छोटे छोटे स्टॉल्स होते आणि बघा तुम्ही पण कसं छान वाटतंय ते. आणि ह्या अशा स्टॉल्सवर खरेदी करायला पण खूप मजा येते आणि काहीतरी भारी मोठं शॉपिंग केल्याचं सुख मिळतं.
हे बघा मंदिराचा आवार बघा, आता खूप छान मस्त सजवलेला होता. आणि आजूबाजूला बघताय ना तुम्ही, झाडी वगैरे किती आहेत. त्यामुळे एवढं ऊन होतं तरी अंगाची लाही लाही अशी होत नव्हती. आणि अर्थात देवाच्या दर्शनाला आलं की मूडही काही वेगळा असतो. हे बघा एंट्रन्स. आणि मुख्य उद्देश असतं की छान देवाचं दर्शन झालं पाहिजे. त्याच्या पाठी आपल्या खूप अशा ह्या भावनिक श्रद्धा असते ही आपली, की देवधर्म म्हटला म्हणजे. तर ते आता चला, मी आता पालखीवरती यायच्या आधी मी म्हटलं आपण एकदा दर्शन घेऊन घेऊया. पिंडीचं गर्दी भरपूर होती आणि छान सजवलेलं पण दिसतंय बघा सगळं देऊळ. आम्ही पुढे जाऊन मस्तपैकी दर्शन घेतलं. आणि हे बघा कशा छान ह्या सगळ्या मस्तपैकी लाईनीत उभ्या आहेत. आणि परत तेच अगदी आनंदाने छान छान साड्या नेसून सगळेजणी आलेले आहेत. आणि हा सगळं देऊळ आहे हे. वरती पायऱ्या चढायच्या आहेत. आणि शंकराची जी पिंड आहे ती अशी परत 4 पायऱ्या उतरून खाली जायचं. अर्थात तिथे फक्त जे गावचे भट असतात त्यांनाच जायला परमिशन असते. इकडे नेहमीप्रमाणे कासव आणि नंदी आहे. आणि इकडे बघा आता पुढे तुम्हाला दिसेल, एक मिनिट हां, इकडे असं खाली शंकराची ही पिंड आहे. इतकी सुंदर आणि छान मस्त पिंड आहे ना ही, अगदी छान. आता इथे खूप गर्दी आहे त्यामुळे तेवढं तुम्हाला नीट दिसणार नाही, पण प्रत्यक्ष डोळ्यांनी मी खूप छान ते बघितलं. आणि छान नमस्कार केला. आणि सगळ्यांनाच सुखी ठेव, चांगली बुद्धी दे म्हणून इच्छा माझी प्रगट केली. नारळ फोडायला सुद्धा त्यांनी व्यवस्थित एक टोप ठेवला होता, त्याच्यातच ते पाणी पडत होतं. त्यामुळे स्वच्छता होती सगळीकडे, नाहीतर नारळाचं पाणी पडून पडून सगळीकडे चिकट होतं. हे बघा कसं छान साधं सिंपल असं शंकराची पिंड तर साधी सिंपल अशी छान सजवली होती, त्यामुळे ती व्यवस्थित दिसतही होती. आणि मंदिर मात्र छान भव्य दिव्य असं मस्त सजवलेलं होतं. अतिशय छान असं दर्शन झालं. त्याच्यानंतर प्रसाद घेतला आणि परत पालखीसाठी बाहेर आलो. पालखी मंदिराच्या दरवाजापर्यंत आता पोहोचली आहे. आणि किती छान सजवलंय बघा, फुलं आहेत, त्याच्यानंतर मोरपीस आणि हे कलरफुल असे लटकन जे लावलेत ते त्याला काय म्हणतात एक्झॅक्टली मला माहिती नाही. आणि देवबाप्पा बघा कसे, सावडा देवी, काळेश्वर आणि श्री कालका देवी, हे असं यांचं ही पालखी आहे. आणि त्याचं स्वागत करताना जे मंदिराचे भट आहे त्यांनी पालखीचे 4ही पाय धुतले छान. आणि त्यांच्या सौभाग्यवतींनी ते 4ही पाय पुसले आणि देवाची छान आरती केली, देवाला ओवाळलं. आणि मग त्याच्यानंतर पालखी मंदिरात येऊन विराजमान झाली. भवं भवानी सहितं नमामि, सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उदुषेंदुराची. 4ही दिशांना उभे राहून भाविक मंडळींनी छान
एक सुरात देवाची आरती केली. वारी वारी जन्म मरणा ते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देव. त्यानंतर महिलांसाठी हळदी कुंकाचा कार्यक्रम सुरू झाला. अर्थातच हा आवडीचा विषय असतो महिलांचा, त्यामुळे त्यांनी तो पण हळदी कुंकाचा कार्यक्रम खूप छान एन्जॉय केला. पालखी सोहळा आणि मंदिरातले सगळे कार्यक्रमांना छान हजेरी लावून आम्ही जवळजवळ 3 वाजता घरी पोचलो आणि परत संध्याकाळी मंदिरात आलो. हे बघा, आता परत छान शांतपणे असं हे दर्शन पण घ्यायला मिळालं, त्यामुळे आणि प्रसन्न वाटलं. सकाळी खूप गर्दी होती, त्यामुळे असं व्यवस्थित दर्शन नाही झालं पालखीतल्या देवांचं. तर म्हटलं चला आता संध्याकाळी आपण गेलो आहोत तर तो चान्स सोडायचा नाही, म्हणून परत एकदा पालखीत जे देव बसवलेत त्यांचं दर्शन घेतलं. आणि हा अनुभव मला पहिल्यांदाच होता, त्यामुळे खूप छान वाटत होतं. आता पालखी नाचवणं हा कार्यक्रम आहे आणि त्याच्यासाठी मंदिरातून बाहेर पालखी आणली जाते. मी पहिल्यांदाच हा असा कार्यक्रम बघणार आहे, त्यामुळे मी खूप एक्साइट आहे की नेमकं काय असतं पालखी नाचवणं हा प्रोग्राम. संध्याकाळी मंदिरामध्ये हरिपाठ देखील ठेवला होता. अशा वेगवेगळ्या पद्धतीने पालखी नाचवली गेली. माझ्यासाठी हा एक फार असा एक अद्भुत असा एक क्षण होता. खूप छान मजा वाटली. नंतर 12 वाजता बरोबर अभिषेकाला सुरुवात झाली. बराच वेळ आम्हाला पूर्ण वेळ बसायचं होतं, पण ते शक्य नाही झालं कारण खूप प्रचंड थंडी होती, त्यामुळे आम्ही घरी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी शिवलीलामृत पारायण, श्री काळेश्वर देव अभिषेक आणि आरती आणि महाप्रसाद असा कार्यक्रम झाला. सर्वांनी भरपेट महाप्रसादाचा आस्वाद घेतला. तिच्या योजनात्मक तरतुदी आहेत. तुम्हाला विविध योजना आहेत. येणाऱ्या काळामध्ये नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती याच्यावर असंख्य योजना येणार आहेत. आता पण काही कोटी रुपये एका एका तालुक्यामध्ये खर्च केले जात आहेत. कशासाठी केले जात आहे? महाशिवरात्रीच्या कार्यक्रमाला मंदिरात सगळेच गावकरी येतील या संधीचा फायदा घेऊन नैसर्गिक शेतीवर सुद्धा काही कार्यक्रम इथे आयोजित केला होता. परत एकदा मागे वळून हा आनंद सोहळा न्याहाळला आणि मुंबईच्या वाटेला निघालो.